आता ट्युशनला जातो. मग मला वेळ गिळ झाला तर मग एकदम काही वाट पाहू नको. मी येतो बरोबर टाइमवर. ती 10वीचे पेपर आता जवळ आले ना पुरी. हो ना काकू, आता जवळ आले. मग ते थोडीशी इम्पॉर्टंट देत असते तर मग आम्हाला जायला लागते. काय असते इम्पॉर्टंट देणं तुमच्या सर लोकांचं? काही नाही काकू, ते म्हणजे बोर्डात येणारा जास्तीत जास्त प्रश्न आम्हाला सांगते. मग त्याच्यावर सराव करावा लागते. मग प्रश्न येते ते पेपरात. काय मा अंता पहिले बघायला बाई येऊन बसाले. मला तर कामच नाही सरत माय. काय माय दिवसभर घरात रो काम करू बोर नाही झाली काय? म्हणून म्हटलं चल, म्हटलं बाहेर, म्हटलं जराशी 5-6 वाजता असं मूड फ्रेश होते म्हटलं माय. म्हणून मी हिच्या घरी आली. मीटिंग भरली हो तुमची तर. काय होय आज काय आहे? नाही अशा झाल्या त्या मूडच बायकलो तर या म्हणे घरी माया म्हणून आल्या त्या. मला वाटलं काही नाश्ता पाणीच आहे का त्या घरी. त्या नाश्ता पाणीवर काल तर हळदी कुंकू झालं. होय तुझ्या हळदी कुंकावर मला गोष्ट आठवली आता. ऐक तू का? सांग ना, काय म्हणतात सांग ना. मा एकदम गोष्टी नको सुरू करू, मला बसू द्या. हाय माय खाली बसल्या, जसं दिवाण हाय, इथं सोफा हाय. तसं माया घरी काही नसल्यासारख्या खाली बसल्या. माय मला भले बेकार वाटून राहिलं बा तुम्ही खाली बसले तर. त्या घरी काय आम्ही खाली बसत नाही का? त्या घरी स्टाईल आहे. काही कपड्याला लागत नाही, काही बेकार नाही आहे. स्टाईलवर जास्त थंडीनं पायगी दुखते म्हणून म्हटलं बा तुम्हाला. काही नाही जाऊ दे. सांगा शांताबाई लवकर गोष्ट. काय माय आपण शिमीच्या घरी गेलो तर बाई शिमीनं काय दिलं आपल्याला? सडली ते शॅम्पूची पुढे 1 रुपयाची. काही नाही जशी एवढी हिटगी असल्यासारखी आहे बाई ते. आणि मोठेपणा किती आहे तिचा हिटगीचा. लय मोठेपणा दाखवते हो बाई ना काकू. किती पण हलकट आहे पण ते लोकांना भली हलकट समजते. माझ्या घरी असे आहे, माझ्या घरी टेक्स्चर आहे भली सांगते काकू ते. पण तिचा हलकटपणा पाय ना तुम्ही. 1 रुपयाची शॅम्पूची पुढे देणं केली शोभली काय तुम्ही सांगा बरं? मला वाटलं काकू दिन ते 100 रुपयाचं काही आपल्याला. हां पण कायचं पाहिली सडली 1 रुपयाची शॅम्पूची पुढे. जाऊ दे तरी 100 रुपयाचं निदान 15-20 रुपयाचं दिलं असतं तर काय झालं असतं? ताईची इस्टेट एकदम कमी झाली असती. तसा मोठेपणा तर गावात तर लय चालते हिचा. जराशी मी बसतो बाप्पा सोप्यावर. आपल्यासारखे पुरले बाई भडबड. आपण म्हटलं मनात काही नसते, आपण देऊन देतो पाय. म्या दिलं नाही का चांगलं वाण. काही आपली गरिबीची परिस्थिती कशी तडजोड करून म्या दिलं नाही काय. मन मोठं पाहिजे असते. घरी किती काही असलं काही असलं, मनच जर लहान असलं तर काय देऊ द्या वाटतं कोणाला काही. बरोबर आहे काकू? किती काही असलं घरी तरी आपलं मन नसलं तर काय आहे. जर नसलंय तर माणूस कसंही ऍडजस्ट करते म्हटलं, पण तरी देते हो बाई. हो ते तर सोडा तुम्ही आता. ती पिंगी नाही काय, आता शिमीनं बोलावलं तरी त्या पिंगीनं सप्पा बोलावलंही नाही म्हटलं. आणि तोंडाकडे पाहिलं आणि काहीच नाही. या काहीच नाही म्हटलं. विचारे ते तर जाऊ दे. मी तर तिच्या घराकडे गेली होती. तिच्या घराबाच्या एका बाईनं बोलावलं होतं तर हिनं काय केलं म्हटलं इकडलं तोंड तिकडे फिरवलं. पण तिच्या सासून बिचारे मला बोलावलं. तिच्या हातचं काय आहे व तिच्या सासूच्या हातचं. आता म्हातारपणी काही हसतं राहते का काही बाईच्या काय ऐकते सुना. तर बाई तिनं मग तिच्या सासूनं बाई मला काय दिलं माहिती आहे? बोरण गहू. त्याच्यात एक वाण नाही टाकलं माय म्हटलं. आणि लोकांची कसं पाहिजे होती तिले. काय काकू ते 3 टाइम कमाल जाते आणि किती पैसा कमवून किती नाही असं तिले वाटते. आणि कमावते ना माय, पण जरासे मन नाही है का बा बोलावलं पाहिजे बायले. आणि लोकांच्या घरचं सांग ना तिले हे द्यायला पाहिजे होतं, हे द्यायला पाहिजे होतं. हे हाय हिडगे हाय असे हाय तसे हाय. आणि लागून ती स्वतःला लागून एक वाण नाही वाटलं. आणि काय बरं पाय बरं तिला शोभलं काय काहीतरी. बिचारे तुम्हाला अधिक माझ्या घरची गोष्ट सांगतो. माझी मोठी जाऊ आहे ना, मी तिचे पाय धुवायला गेली. गेली तर गेली बिचारे. नाही बोलत तर नको बोलू, पण सणवार आले निदान बोललं पाहिजे. काही ना काही आपल्या परंपरा जपल्या पाहिजे. आपलं नातं होय ना. असं जर तोडल्यानं तुटत नाही का तुम्ही सांगा बरं काकू? मला तिनं म्हटलं पायच नाही धुऊ दिले. असं असते का? किती काही भांडण असलं तरी पाय धुणे देत असते का तुम्ही सांगा बरं? काम केलं ना आपण, आपला मान राखला ना त्या तिचावाला. पण तिथे मान घेणं जमलं नाही ना. जाऊ दे ना मग, तू काय टेन्शन घेतो? आणि म्हटलं तिले पाय धुवून द्यायचे नव्हते ना. मला काय म्हणे माहिती आहे, पायाला थंड लागते, थंडी आहे असे सारखं सांगायला पाहिजे होतं का बा मला धुवून द्यायचे आहे. मग काय काय तिची एकदमच धुतली असते का सांगा बरं? आणि तसे पण का नाही माझ्या सासूला हे नाही दिसत. माया जर उलीचं चुकलं का माझी सासू मग मला ट्रक घरात दिवसभर बोलत राहते. आणि तिले म्हटलं शब्दानं बोलत नाही म्हटलं माझी सासू. तसे म्हणा ऐकणारे जास्त ऐका लागते. अशीच का नाही मग एक चुलत सासू आहे बिचारे. ते का नाही तिच्या घरी पाय धुवायला गेलं ते अशीच म्हणे पैसे घेऊन घ्या पाय नको धु. म्हणजे काय आम्ही का पैशाला का उस नाही का सांग बरं? मान हाय एक हे हाय म्हणून आपण पाय धुतो. आपल्या परंपरा चालवतो. पण हे असं बोलणं बरोबर आहे का? जसं का आपण पैसे पाहिलेच नाही काय? आपल्या घरी पैसे आहेच नाही काय? 10-20 रुपयात का आपण एकदम मोठे लोक होतो काय? पण आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे म्हणून आपण जातो. काही बायला पैशाचं गुमान राहते. इतकं नाही करावं बाई. तुला सासू आहेच बाई, तिला जरा पैशाचा जास्त अति गुमान आहे. ते पहिले जा, आता काही जात नाही तिचे पाय धुवायले.
तू असशील त्या घरची आम्हाला काय करावं लागतं नाही जा. आता काय म्हणते त्या दिवशी मला कानावर ऐकू आलं तिचं, माया घरी कोणी येत नाही, आमचं घर टाकून दिलं, आमचं घर असं झालं. आता मी झोंबली अशी कशी कायले म्हणा, इनच लोकायले आम्हाला पाय नाही धुऊ दिले. मग आता आम्ही खरंच जाणार आहे का तुम्ही सांगा बरं. मानानं गेलो तिला पटलं नाही, आता मा हे करू राहिली कायले अशा गोष्टी करावं. मग पण काही काही जण जास्तच असते शाहीने. पण हे म्हणणं काय आहे तुला सांगा, आपण वर्षभर काही एकमेकीला काही देत नाही, त्या निमित्तानं काही दिले जाते. वर्षातून भेटी गोटी होते, तिळगुळ दिले जाते, सगळं असं म्हणजे आनंदाचा क्षण राहते. पण त्याच्यातही बाई बाया कोणीचपणा करते ना माय. हां 100-50 रुपये देऊ नाही शकत काय सांग बरं तू. इतकेही काय वर्षभर तर काही कोणाला द्यायला लाग, एखाद्यात दाडायला लागते ना वर्षातून. दिलं तर काय होते, एकदमच गरीब होते काय तू सांग बरं. असं इतकं घरी असून हिडगेपणा करणं मला नाही पटलं बाई. हे तू काही म्हण लय हिडगेपणा आहे हा. माहीत सुद्धा सुनता नाही आपल्याच मला फुगल्यासारखी झाली माझ्यासोबत. काही नाही आणि तिला काही म्हटलंही नाही, काही नाही. बिचारे माया काही तिच्याशी घेऊन देणं नाही. दुरून दुरून मी बोलतो राहतो, पण हिली काय झालं काय माहिती बिचारे आपल्याच मतानं फुगली ना. आली नाही माझ्या घरी पाय धुवाले. काय झालं ते एकदम तिले पाय धुवाले नाही आली तर नाही आली, पण वानाली नाही आली. मग पोराले म्हणतात चुलत पोराले काय झालं रे त्या बायकडे, काय मी जमली का आता. चला बाई घरी. माय सासू अधिक माय सासूचं लय मला धाकच आहे. आता 7 वाजले, दिवाळी लावत नाही म्हटलं. सारा दिवाळी लावायचं मायावरच आहे. एखादी बाई घरी आहे, दिवा लावला पाहिजे. असं नाही एखाद दिवशी आपली सून नाही तर दिवा तर सप्पा लावतच नाही. मी गेल्याशिवाय घरात दिवाच नाही लागत. बाई तुझी सासू अधिक तमाशा लावत जाय घरी. त्या दिवशी घरी मारावं दे. काय झालं होतं त्या घरी. काही नाही माय, काही रंगणी आहे ढंगणी आहे, पण काहीच्याही गोष्टीवरून ते भांडण करते. काहीच नाही तिच्या मनात असलं काही का ते दिसते भांडणावर सुटते. काही नाही. आता कोणतं आता सुई दिसली नाही तर आम्ही काय करणार आहे तू सांग बरं. हिची सुई दिसत नाही, हिनं ठेवली असून म्हणून हिला दिसत नाही. माझी सुई कुठं गेली बरोबर ठेवत नाही, असं तसं आपल्यालाच बोलते. म्हटलं मला वरमी बोलते ते. आता काय करते तिला आता वयमानानुसार आठवण राहत नसं, पण तिला आठवण नाही राहत. पण तुला काय बोलावं तिनं. हो त्या सासूला आठवते तरी मा एवढं तरी माझ्या सासूचं लयच गलम काम झालं. आता मीच ती इथं आल्यावर मला इथं आली ना तुमच्यापाशी बसाले, तेवढ्या उशिरात मला पोराला बसून ठेवावं लागलं तिच्यापाशी. लहान लेकरासारखंच काम झालं बाई माझ्या घरच्या बुडीचं. माझ्या घरच्या बुडीला मा काहीच आठवत नाही. कुठं बाहेर गेली ना घराच्या हरपाचं घेऊ लागते, कुठं जाईन बा कुठं काही. पण मी माझ्या सासूचं करतो. माहीत तशी माझी सासू चांगली आहे, बिचारीचं काय करून आता वयमानानुसार तिचं डोकंच नाही चालत बिचारी. कुठे गेली होती सासू. काही बाई एका बाईच्या माग गेली, मला त्याच घरी येऊ दे अशी करे म्हणते. असं आम्ही हसू माय मग दिसल्यावर. आणि दिसेपर्यंत आमचा जीव म्हटलं असा मुठीत गेल्यासारखा झालं. म्हटलं झालं त्या बाईनं आणून दिलं मा घरी, नाही तर बाई हरपलीच माहिती कुठे. सासू तशी देवधर्माच करत राहते. एवढी ते डोक्याचं गेलं आहे तिचं काम, पण ते देवधर्मच करते. अशी त्या इकडे जास्त लक्ष देते. मला बाई दिवे लावायची वेळ झाली, गोष्टी काय सरतच नाही. येऊ मग उद्या सकाळी काही गोष्टी करायला. वेळ गिड भेटला तर दुपारी, नाही तर सकाळी तर कामच असते बाय. सरत नाही घरानं. उद्या यायचा बरं. मला आता आठवणच नाही राहिली. मी साड्या आणल्या विकायला, आता पाहायला जा मग घरी. नवीन पॅटर्नच्या आणल्या साड्या. ये जा मग. हो उद्या येतो मग आम्ही.